बद्दल खास करून म्हणजे अध्यक्षांच्या बद्दलच होती, कारण की अध्यक्ष हे या 3 वर्षामध्ये केवळ स्वतःच्या सहीने धनादेश चेक वटवीत आहेत. आम्ही त्यांना विचारतो की हे चेक कुठे जातात, पैसे कुठे जातात, ते सांगत नाही. दीक्षाभूमीच्या गव्हर्निंग बॉडीची कोणतीही मीटिंग त्यांनी या 3 वर्षामध्ये बोलावली नाही. ते आदरणीय आहेत, धर्मगुरू आहेत, म्हणून आम्ही त्यांच्यासमोर विनवणी केली की तुम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही करू. तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला डॉक्टर राजेंद्र गवई सरचिटणीस नाही पाहिजे हे सांगा, किंवा काय तुमचं म्हणणं आहे ते सांगा, पण काही उत्तर देत नाही. मुळातच आम्हाला संशय असा येत होता की भंते ससे सुराई यांना मराठी वाचता येत नाही, इंग्लिश वाचता येत नाही, हिंदी वाचता येत नाही, लिहिता येत नाही. मग याचा सूत्रधार कोण आणि हे कुठपर्यंत चालेल? कारण की समाजामध्ये रोष निर्माण होत होता की भंते काम करत नाही आणि भंतेच्या विरुद्ध बाकीचे जे ट्रस्टीज आहेत ते सुद्धा काही करत नाहीत. परंतु कोर्टाकडून कोणतेही असे ठोस आदेश मला आलेले नव्हते. जरी मी मेजॉरिटीने निवडून आलो होतो, त्या काळामध्ये 11 ट्रस्टीज होते. 11 ट्रस्टीजपैकी एक ॲबसेंट होते. 10-1ने मी निवडून आलो होतो, तरी सुद्धा मला अधिकार प्राप्त झाले नव्हते. परंतु फेब्रुवारीमध्ये मला अधिकार प्राप्त झाल्यानंतर सगळ्या ट्रस्टींनी सांगितलं की आता या तुम्हाला जो अधिकार प्राप्त झालेला आहे सेक्रेटरी म्हणून मीटिंग कॉल करण्याचा, तो मीटिंग कॉल करावा. आम्ही मीटिंग कॉल केली आणि त्या मीटिंगमध्ये काय झालं हे आपल्याला आगलावे साहेब आमचे ट्रस्टी सांगतील. जवळजवळ सगळेच ट्रस्टी त्याला हजर होते. केवळ आनंद फुलझेले, सुधीर फुलझेले आणि भंते सुराई सोडून सगळे ट्रस्टी कालच्या मीटिंगला हजर होते. की 2023 पासून तर आत्तापर्यंत मिटिंगा झालेल्या नव्हत्या आणि सचिव साहेबांनी बंदींना विनंती केली की बा तुम्ही मिटिंगा घ्या, त्यांनी मिटिंग घेतल्या नाही. आणि चॅरिटी कमिशनचा जो रिझल्ट आहे तो 20 फेब्रुवारी 2026ला त्यांनी निकाल दिला आणि निकालामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सचिव म्हणून तुम्ही काम करावं आणि तुम्हाला सर्व सदस्य सहकार्य करतील अशा प्रकारचा तो ऑर्डर आलेला आहे. या संदर्भात अधिक क्लॅरिफिकेशन देण्यासाठी पुन्हा चॅरिटीकडे जाण्यात आलं आणि चॅरिटी पुन्हा मग 12 मे 2026ला पुन्हा त्यांनी सांगितलं की हा सचिवांना अधिकार मिळाला, सचिव त्या संदर्भात कारवाई करतील. ही गोष्ट कळल्यानंतर मग भंतेजी हायकोर्टमध्ये गेले. त्याचंसुद्धा या ठिकाणी त्यांचा अर्ज आहे आणि हायकोर्टमध्ये गेल्यानंतर त्यांना हायकोर्टाने स्टे दिलेला नाही आणि म्हणून काल समितीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये 8 सदस्य 11 पैकी 8 सदस्य उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये बाकी सगळ्या गोष्टी झाल्या. सांगितलं की म्हणजे समितीचं कामकाज हे कायदेशीर पद्धतीनं पारदर्शकपणे होणं आवश्यक आहे आणि मग त्या संदर्भात चर्चा झाली. आणि विशेष म्हणजे 3 वर्षापासून मिटिंगा झाल्या नाही, कोणत्याही प्रकारचा म्हणजे अंकेशन जो आहे तो समितीसमोर आलबत्ती झालेला नाही आणि एक व्यक्ती फक्त काम करतोय, बाकी कोणाला विचारत नाही. आम्ही तर अनेकदा त्यांना विनंती केली आणि ते तर म्हणजे आजसुद्धा त्यांची एक बातमी आली की सदस्य म्हणजे त्यांना सचिव मला तयार नाही. आणि काल त्या संदर्भात चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर असं ठरवलं की मग आपण अध्यक्षांना काढण्याचा ठराव पास झाला. त्यांचं सदस्यत्व आणि अध्यक्ष दोन्ही पदावर त्यांना काढण्याचा ठराव पास झाला आणि त्यानंतर मग अध्यक्ष कोण, तर आम्ही डॉक्टर राजेंद्र गवई यांचं नाव सुचवलं. तर ते मला की मी अध्यक्ष होणार आहे, माझे वडील होते. नंतर मग कमलताईचं नाव आलं. कमलताई म्हणाल की मी सुद्धा होणार नाही. मग डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम सर यांना विचारलं, ते नाही म्हणाले. त्यानंतर आपले सुटे साहेब आणि दाभाडे साहेब यांना सुद्धा विचारलं. तर सर्वांनी नकार दिल्यानंतर मग आम्ही यांना विनंती केली आपले विलास गजगाटे साहेबांना आणि त्यांनी मान्य केले. सर्वांनी एकमेकांना त्यांची काल अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आता ही झाल्यानंतर ही निवड झाल्यानंतर हे सगळे लिगली म्हणजे आपण कायद्यानुसार तिथे कुठेही हे नाही आणि आम्ही आत्तापर्यंत 3 वर्ष यासाठी थांबलो की कायद्या किंवा कोर्ट ज्याप्रमाणे आदेश देईल त्याप्रमाणे आपण काम करावं आणि त्याप्रमाणे कालची सभा झाली आणि त्या सभेमध्ये बहुमताने एक मतानं विलास गजगाटे यांची नियुक्ती झाली आणि सचिव म्हणून आपले डॉक्टर राजेंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यानं आणि समाजाच्या आशीर्वादानं
मी जे काही गेल्या 40-45 वर्षापासून या समाजात काम करत होतो आणि वयाच्या 17-18 वर्षापासून पवित्र दीक्षाभूमीच्या कार्यामध्ये गुंतलेलो असतो आणि प्रत्येक कार्यात मी माझ्या पद्धतीने जे जे सहकार्य करता येईल ती करत होतो. काल सर्व अनुयायांनी अध्यक्षपदाबाबत ठराव जेव्हा आला, मी सर्वप्रथम आदरणीय कमलताई गवई यांचं नाव सुचवलं. त्यानंतर मी डॉक्टर राजेंद्र गवई यांचं नाव सुचवलं. मला वाटलं गवई साहेबांच्या परिवारातला गवई साहेबानंतर गवई साहेबाचंही खूप काम या दीक्षाभूमीला आहे. काही विरोध असो, कुणी काही म्हणो, पण सत्य परिस्थिती आहे की दीक्षाभूमीमध्ये सिंहाचा वाटा गवई साहेबांचा आहे. ते स्तूप बनवण्यात त्यांनी अनेक खास्ता खाल्ल्या, अनेकदा शिव्या खाल्ल्या, अनेक लोक समाजाच्या रोषाला सामोरं गेले, परंतु कुठलीही तडजोड न करता पवित्र दीक्षाभूमीचं कार्य त्यांनी पूर्णतः असलेलं म्हणून त्यामुळे माझी मनापासून इच्छा होती की गवई परिवारांनी या दीक्षाभूमीचं अध्यक्षपद स्वीकारावं. परंतु आईसाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, विलास आता दादांनी घेतलं, मी घेणं बरं, आता खूप झालं. राजेंद्र डॉक्टरांनी म्हटलं मी नाही घेत, आणि आईनी माझं नाव सुचविलं. त्याबद्दल मी त्यांचा आणि गवई परिवाराचा ऋणी आहे. आणि आईने माझं नाव सुचवलं आणि भंते नाग दीपंकर यांनी अनुमोदन दिलं आणि माझी बहुमतानं निवड झाली. आणि भंते सुरेश देसाई यांना समितीने अध्यक्षपदासकट सदस्य पदावरून सुद्धा त्यांची गच्छंती करण्यात आली, त्यांना काढण्यात आलं.